नमस्कार श्रोते हो, रेडिओ जयंतच्या आनंदी कट्ट्यावर मी अनुराधा आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, आजच्या आनंदी कट्ट्यावर एक छोटीशी पण खूप मोठा बोध देणारी बोधकथा तुम्हाला सांगणार आहे. एका गावामध्ये एक वृद्ध साधू होता. तो देवाचं नामस्मरण करायचा, रोज स्वतःची दैनंदिन कामं उरकायचा आणि केव्हाही येणाऱ्या जाणाऱ्याला तो कायम समाधानी आणि आनंदीच दिसायचा. गावातले लोक त्याच्याकडे यायचे, अध्यात्मावर गप्पा मारायचे, प्रश्न विचारायचे. साधू देखील आनंदानं त्यांच्या प्रश्नांचं, त्यांच्या शंकांचं समाधान करायचा, त्यांच्या प्रश्नांना उत्तर द्यायचा. गावातले लोक त्याला नेहमी विचारायचे, बाबा तुम्ही एवढे समाधानी कसे दिसताव? राग, दुःख, चीड, लोभ कधीच तुमच्याकडे दिसत नाही. साधू त्यांना हसत म्हणाला, या उद्या दाखवतो मी तुम्हाला, मी आनंदी आणि समाधानी कसा आहे ते. दुसऱ्या दिवशी ठरल्याप्रमाणे गावकरी साधूबाबांकडे आले. त्यांनी साधूबाबांना सांगितलं, तुम्ही बोलवलं होतं ना आम्हाला आज, तुम्ही आनंदी समाधानी कसे आहात याचं रहस्य सांगण्यासाठी. साधूबाबा म्हणाले, हो देणार आहे ना, मी उत्तर देणार आहे तुमच्या प्रश्नाचं आणि रहस्य सांगणार आहे माझ्या आनंदी आणि समाधानी आयुष्याचं. साधूबाबा त्याच्या झोपडीत गेला आणि त्या झोपडीतून त्यानं एक जुना आरसा आणला. एका गावकऱ्याला त्यानं बोलवलं, ये इकडे, बघ ह्या आरशात कोण दिसतंय? तो म्हणाला, काय महाराज, आरशामध्ये मी माझा चेहरा बघतोय, मीच दिसणार आहे. कसा दिसतोयस तू आरशामध्ये? आता मी हसरा चेहरा केला तर हसराच दिसेल ना. आता बघा, मी हसरा चेहरा केला तर आरशात मी हसराच दिसतोय. म्हणजे रागीट चेहरा केला तर रागीट दिसशील, हो की नाही? अर्थात असं करत करत त्यानं प्रत्येक गावकऱ्याजवळ तो आरसा नेला आणि प्रत्येकालाच आपला चेहरा त्यात बघायला सांगितला. गावकऱ्यांना कळेना की साधू महाराज काय करतायत हे, असं आपण काय प्रश्न विचारला आणि हे आरसा घेऊन काय हिंडतायत सगळीकडे आणि प्रत्येकाला चेहरा बघायला सांगताय. मग साधू महाराज त्यानंतर म्हणाले की हे बघा, हा आरसा आहे की नाही, या आरशामध्ये आपला चेहरा जसा आहे तसाच दिसतो. तसंच आपलं मन जसं आहे ना, तसंच ते बाहेरच्या जगात परावर्तित होत असतं. म्हणजे जर आपलं मन रागानं भरलेलं असेल तर जग रागीट दिसतं. मन जर आनंदानं भरलेलं असेल तर जग सुंदर वाटतं. गावकरी थोडा वेळ शांत झाले. मग साधू महाराज पुढे म्हणाले, हे बघा, जर आनंदी समाधानी आयुष्य जगायचं असेल, जीवनाचा खरा आनंद घ्यायचा असेल तर बदल बाहेर घडून उपयोग नाही आहे. बदल आपल्याला करायला लागतो. आपलं मन स्वच्छ करणं हे आपलं कर्तव्य असतं. आणि जेव्हा आपलं मन स्वच्छ होईल, कुणाबद्दल राग, लोभ, ईर्ष्या या भावना आपल्या मनातून आपण काढू शकू, त्यावेळे आपल्याला सगळं जग आनंदी दिसेल. आणि मग सगळं जग आनंदी दिसल्यानंतर आपणही आनंदी होऊ. आणि बाहेर आनंद असणं आणि आत आनंद असणं यासारखं दुसरं समाधान नाही. म्हणून आपलं जे सुख आहे ना, ते बाहेरच्या गोष्टींमध्ये नाही आहे, तर आपल्या मनाच्या शुद्धतेत आहे. त्यामुळं आपलं मन शुद्ध राखण्याचा आपण प्रयत्न करूया. गावकऱ्यांना त्यांच्या प्रश्नाचं उत्तर मिळालं आणि साधू महाराजांच्या आनंदी समाधानी जीवनाचं रहस्यसुद्धा कळलं. हा होता आनंदी कट्ट्यावरचा आजचा सुंदर विचार. तुम्हाला तो कसा वाटला याविषयीची तुमची कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. आणि त्याचबरोबर रेडिओ जयंतचे दर्जेदार कार्यक्रम ऐकण्यासाठी रेडिओ जयंत लाईक करा,
शेअर करा आणि सबस्क्राईब करा. रेडिओ जयंतचं सबस्क्रिप्शन फ्री आहे. आणि त्याचबरोबर नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करायला सुद्धा विसरू नका.